मी वयाच्या माझं वय जास्त आहे, मला अधिकार आहे सल्ला किंवा देण्याचा किंवा त्यांना बोलण्याचा, असं त्यांना योग्य वेळी सेन्सरशिप तोंडावरची माझ्या सेन्सरशिप सेन्सरशिप आहे तोंडाला, योग्य वेळी बोलेन. तर महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्यांच्या वयाच्या हिशोबाने, आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करू आपण. आठ मंत्र्यांची विकेट जाणार, त्यात तुमचं नाव आहे असं सामनामधून आता दैनिक सामनामध्ये हे केलंय की संजय राऊतांचं पण असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि 8 मंत्री जातील, त्यात तुमचंही नाव आहे, असं संजय राऊतांनी भाकीत केलं. खरं काय? आता त्यांना भाकीत, त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारताय? त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो? त्या भाकीता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा. कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल. जिल्हा परिषदच्या शिक्षक बदली प्रक्रियेसंदर्भात यामध्ये 25 शिक्षकांनी अयोग्य कागदपत्र सादर केल्याचा अहवाल मिळालेला आहे आणि अजूनही बाकी तपासणी सुरू आहे. मी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये मी सातारच्या शिवणचं मनापासून कौतुक करेन. असे हा विषय राज्यव्यापी विषय आहे आणि अख्ख्या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की संवर्ग 1 मध्ये समावेश व्हावा आणि बदलीपासून संरक्षण मिळावं अशा पद्धतीचं काही प्रयत्न काही लोकांनी केले आणि त्यातून बनावट दिव्यांगाचे दाखले, बनावट आजाराचे दाखले, आणखीन काही शिक्षक मंडळी असे महाभाग निघाले की नवरा बायको सोबत राहत असताना कागदोपत्री घटस्फोट घेतले. वाटते एका फलटण तालुक्यामध्ये जवळ 14-15 घटस्फोट अशा पद्धतीचे होते आणि आणखीन वेगवेगळ्या याच्यामध्ये होते. अशा वेळी एखाद्या लाभ घेण्यासाठी आपण चुकीची सर्टिफिकेट तयार करणं, चुकीचे दाखले मिळवणं आणि दाखल्याचं हे रॅकेट आहे. मी तर याच्यामध्ये फक्त त्यांना दोषी नाही देत, ज्यांनी दिले आहेत तेही दोषी आहेत. त्या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना अख्ख्या राज्यामध्ये दिलेल्या होत्या, सगळ्या राज्याच्या शिवणा. तशी चौकशी चालू आहे. कारण सातारा जिल्ह्यानं खूप पुढे जाऊन त्याच्यामध्ये काम केलंय आणि बऱ्याच गोष्टी उघड होत आहे. आता मला वाटतं आत्ताच त्याच्यावर बोलणं तितकंसं योग्य नाही, पण योग्य दिशेने कारवाई चालू आहे. भाऊ उपराष्ट्रपती है, उन्होंने अचानक से इस्तीफा दिया, उसकी वजह क्या है? अरे बाबा एवढ्यावर कुठं नेतो मला, मी इथं आहे ती चांगलं आहे. हर्षद पाटील या राज्यात कुठेही महायुती एकत्र लढणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, असं एक सूत्रांकडून माहिती आम्हाला कळते. काय नेमकं तुमच्यापर्यंत काय माहिती? नाही, शेवटी स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात. जर पक्ष पातळीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा, अगदी वरिष्ठांची आमची इच्छा असली तरी सुद्धा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपण एकत्र लढूच शकत नाही. अशी काही ठिकाणं आहे, अशी काही मतदारसंघ आहेत, काही तालुके आहेत, त्या ठिकाणी त्या स्तरावरचा निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील आणि मला वाटतं तशीच परिस्थिती होईल. त्यामुळं जो निर्णय वरिष्ठ घेतील तो, आणि जो निर्णय खाली घेणं आवश्यक आहे तो, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय होतील. राज्यातील ठेकेदारांची बिलं सांगलीतील हर्षद पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे. कुठल्या हर्षद पाटील या युवा ठेकेदारांनी आत्महत्या केलेली आहे. तो मेन कॉन्ट्रॅक्टर नाही, तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे. तर जिल्हा परिषदेचे तुम्ही इकडे या की. आता समोर येऊन प्रश्न विचारा. माझून आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉन्ट्रॅक्टर ते होते का, त्यांच्या नावावर काम आहे का, वर्क ऑर्डर त्यांच्या नावे आहे का, आणि ते त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं आहे का, या सगळ्या गोष्टी तपासायची आवश्यकता आहे. तपासल्यानंतर त्या गोष्टीवर बोलणं इष्ट राहील. परंतु मी माझ्या डिपार्टमेंट पुरतं मी बोलायचं म्हटलं तर आम्ही मला वाटतं तशी परिस्थिती ग्रामविकास खात्यामध्ये बिलकुल नाही. आता ओव्हरऑल राज्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात माझ्याकडे माहिती नसल्यामुळे ती माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. परंतु ग्रामविकास खात्यामध्ये तशी अडचण नाही आहे. ज्यांची कामं झालेली आहेत त्या अनुषंगाने बिलं पुन्हा देत आहेत. महामंडळाच्या अनुषंगाने आता चर्चा सुरू झालेली आहे. शेखर गोरेंना शब्द दिला होता सीएम साहेबांनी, तर काय त्याबद्दल कुठं
पुढं मला एक तुम्हाला सांगायचंय, कुणाला काय शब्द दिला शब्द त्यांना माहिती, ज्यांनी घेतला त्यांना माहिती. या संदर्भातली माहिती मला नाही, त्यामुळं या विषयावर मी बोलणं उचित नाही. भाऊ, तुम्ही जो एक टार्गेट ठेवलं होतं घरकुलांचं ग्रामीण भागात त्याच्यात ते कुठपर्यंत आलंय आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, मी पुन्हा एकदा आमच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सगळ्या सीओज, बीडीओज आणि ग्रामसेवकापासून सगळ्यांचेच मी मनापासून कौतुक करेन की महाराष्ट्राला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं घरकुलाचं टार्गेट मिळालं होतं. गेल्या 10 वर्षामध्ये जेवढी घरकुलं, 10 वर्षामध्ये साधारण 13-13.5 लाखाच्या आसपासची घरकुलं आपल्या राज्याला मिळाली होती आणि या 6 महिन्यामध्ये 30 लाख घरकुलं आपल्या राज्याला मिळाली, जे की अख्ख्या देशामध्ये मला वाटतं असं कधी एवढ्या मोठ्या संख्येनं कधी घरकुलं कुठल्या राज्याला मिळाली नव्हती. आणि मुख्यमंत्री महोदयांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. पण त्यांनी मिळालेल्या घरकुलांच्या मान्यता युद्धपातळीवर देण्यासंदर्भातल्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. 100 दिवसाचं टार्गेट आम्हाला दिलं होतं. आम्ही 45 दिवसामध्ये जवळजवळ 19.5 लाख घरांना आम्ही मंजुरी दिलेली होती. आणि देशामध्ये आजपर्यंत एका वेळी एका क्लिकनं 5 लाख घरांचा पहिला हप्ता दिलेला होता आदरणीय मोदीजींच्या हस्ते. परंतु महाराष्ट्रामध्ये 10.5 लाख घरांचा एका क्लिकवर हप्ता जमा केला आम्ही पहिल्या लाभार्थीच्या अकाउंटवर. माननीय अमितभाई पुण्यामध्ये आले होते, त्यावेळी तो कार्यक्रम झाला होता आणि विक्रमी लाभार्थींना मी पहिला हप्ता त्यावेळी दिलेला होता आणि घरकुलं वेगानं चालू आहेत. मला तर माझी माहिती अशी आहे की साधारण 4-4.5 महिन्याच्या कालखंडामध्ये 1.25 लाखाच्या आसपासची घरं पूर्ण झालेली आहेत. काही प्लिंथ लेवल आलेली आहे, काहीचं बऱ्यापैकी काम पुढे चाललेलं आहे. पहिला हप्ता तो झाला, पण दुसरा हप्ता दिलाय, काही तिसऱ्या हप्त्याला आहे. त्यामुळे खूप वेगानं घरकुलाचं काम करतोय. दुसऱ्या पेजमध्ये आम्हाला जे 10,26,000 घरं आली त्यांच्याही मान्यता जवळजवळ संपत आलेल्या आहेत. म्हणजे 90% मान्यता त्याही घरांच्या आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळं खूप सर्वोत्तम काम या बाबतीत चाललेलं आहे आणि आम्ही टार्गेट ठेवून आहे की 1.25 ते 1.5 वर्षामध्ये ही सगळी 30 लाख घरं पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. भाऊ, सोलापूरचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे आहे, साताऱ्याकडे थोडं दुर्लक्ष होतं असं वाटतंय का? सातारा माझी जन्मभूमी, कर्मभूमी. सातारा माझ्यासाठी सर्वस्व आहे. साताऱ्यावर दुर्लक्ष व्हायचा काही संबंध नाही आहे. परंतु जी जबाबदारी आपल्याला आपल्या नेतृत्वाने पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी थोडासा अधिकचा वेळ तिकडे द्यायला लागतो, हे वास्तव आहे. आणि त्यामुळं इथंही आता माझे सहकारी शिवेंद्र बाबा इथं सातारमध्ये असतात, माझ्या मंत्रिमंडळातले अन्य सहकारी इथं असतात, तेही बघत असतात. परंतु असं असलं तरी सुद्धा साताऱ्यावर कधीही दुर्लक्ष झालेलं नाही आणि कधीही होणार नाही. संदर्भात प्रश्न आहे. बघा, हा एक मुद्दा आहे आणि हा एक मुद्दा आहे. या नागरिकांना मयत नेण्यासाठी वोट मिळणार का? ठेकेदाराला पोचण्यासाठी ही कामं केली जातात. मावशीतलं हे प्रकरण सातारा तालुक्यात. नाही, ठीक आहे. आता पाऊस, काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे, काही ठिकाणी स्मशानभूमी आहे ते उड्याच्या बाजूला आहेत, काही ठिकाणी जात असताना नदीच्या बाजूला आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बऱ्याचदा पाणी आपल्याला माहिती आहे की कधी कधी गावात पण पाणी येतं, त्यावेळी स्मशानभूमीचा परिसर जलमय होतो, ही वास्तव आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी तशी परिस्थिती उद्भवली तर तशा व्यवस्था आपण उभ्या करत असतो त्यावेळी स्मशानामध्ये जाण्यासाठी किंवा अन्य काही ठिकाणी पण आपण तशा व्यवस्था उभ्या करत असतो. मी ऍक्च्युली ती माहिती घेतो. आपण जो फोटोमध्ये दाखवलेला विषय आहे, आपण फोटोमध्ये दाखवलेला विषय आहे आणि गावाचं ठिकाणाचं काही नाव नसताना तुम्ही फोटो दाखवून माझ्याकडून उत्तर अपेक्षित असेल तर मला वाटतं ते तितकंसं योग्य नाही. मी ते माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देईन. जनता दरबारला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, अधिकारी पण येतात. हे पाटण तालुक्यात पाहिलंय. तसं मान खटावमध्ये आपण कधी जनता दरबार घेतला नाही किंवा तिकडे अधिकाऱ्यांना आणखी बोलवलेलं नाही. आपण मान तालुक्यातले असून मान तालुक्यावर आपलं लक्ष कमी आहे. मान तालुक्याचं प्रेम पण आपलं कमी दिसतंय. आपण एकदा मान तालुक्यात आला कधी आणि मान तालुक्यात आलेल्या लोकांचा मी दरबार म्हणणार नाही, मी सरदार नाही, मी जनतेचा सेवक आहे. आणि सेवक म्हणून जी लोक मला भेटण्यासाठी येतात
त्या लोकांची संख्या ॲव्हरेज काढलं तर 2,500-3,000 हजार लोकांची संख्या असते. कधीतरी आपण मान तालुक्यात आला तर ते आपल्या लक्षात येईल. जनता दरबार असा स्पेसिफिक शब्द. मी दरबार नाही, मी सांगितलं मी सेवक आहे, मी सरदार नाही आहे. सरदारला दरबार असतो, सेवकाचा नसतो.